पुण्यात हातभट्टीच्या दारू पिल्याने जवळपास 22 जणांचा बळी गेला। या घटनेनंतर सांगली जिल्ह्यातील हातभट्टीवर छापे पडायला सुरुवात झाली आहे। मात्र आतापर्यंत हातभट्टी सुरू असल्याच्या कारणामागे काय गौडबंगाल असा प्रश्न उपस्थित होत आहे। गावठी दारूच्या अड्ड्यातून विषारी दारू प्राशन केल्यानंतर पुण्यातील बळी पडलेल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त होत असतानाच सांगली जिल्ह्यात अवैधरित्या हातभट्टीचे अड्डे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे। गुन्हे अन्वेषण शाखेने काही ठिकाणी हातभट्टीवर छापे टाकले, काही दारू जप्त केली। मात्र आतापर्यंत सदरचे अवैध हातभट्टीचे विक्री केंद्र पोलिसांना कसे काय दिसले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाचा महसूल मिळतो सरकारमान्य देशी दुकानदारातून, सरकारमान्य दारू उपलब्ध होत आहे। मात्र त्या पद्धतीने गावठी हातभट्टी दारूचे अड्डे कसे काय सुरू आहेत, या हातभट्टीच्या दारूमधून कोणती रसायनं मिसळली जातात जी शरीराला अपायकारक असतात, याकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। पोलिसांच्या आशीर्वादानेच अनेक ठिकाणी हातभट्टीचे दारूचे अड्डे सुरू आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या अड्ड्यावर छापे पडल्याचे दिसून आलेले नाही। पुण्यात विषारी दारू प्राशन केल्याने 22 जणांचा बळी गेल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांना जाग आली आणि छापे पडायला सुरुवात झाली। गावठी दारूचे अड्डे बंद करण्यासाठी आतापर्यंत कारवाई सक्षमरित्या झालेली नाही। गावठी दारूच्या अड्ड्यात मिसळणारी दारू ही दारू कडक बनवण्यासाठी घातक रसायने वापरली जातात। त्याचा शोध ना पोलिसांनी घेतला ना अन्न औषध प्रशासनाने घेतला। अशा अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी एक्साईज खात्यानेही फारशी दखल घेतली नाही। लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध दारूच्या अड्ड्यांच्या कायमचा बंदोबस्त व्हायला हवा। दारू अड्डे खुलेआम सुरू आहेत, ही बाब पोलीस प्रशासनाला अजिबात अक्षम्य नाही। त्यासाठी कडक पावले उचलणे आवश्यक आहे। पोलीस, एक्साईज खाते आणि अन्न औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करण्याचा सपाटा सातत्याने करायला पाहिजे। अन्न औषध प्रशासनाचा कारभार फारसा समाधानकारक नाही, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध दारूच्या अड्ड्यांची माहिती नागरिकांना असते, त्याची माहिती पोलिसांना असू नये हे आश्चर्यकारक आहे। किमान पुण्यातल्या घटनेनंतर पोलीस प्रशासन जागे झाले की जाग अशीच नेहमी असणे गरजेचं आहे। पोलिसांनी जागृत राहून अशा गावठी दारूंच्या अड्ड्याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा। आतापर्यंत कारवाई झाली नाही, त्यामागचे गौडबंगाल लपून राहत नाही हे मात्र समजून येत नाही।